17 तारखेला पुणे रेल्वे स्टेशनवरती मध्य प्रदेशमधून आलेला परिवार आणि त्यांच्या समवेत प्रवास करणारा आरोपी यांनी पुढील रेल्वे येण्यासाठी 4 तासाचा अवधी असताना हे संपूर्ण कुटुंब पुणे रेल्वे स्टेशनवर उतरलं आणि त्या परिवारासोबत झोपी गेलेली 4 वर्षाची एक मुलगी होती. त्याच्यामध्ये प्रवासादरम्यान आरोपीची, मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची ओळख झाली होती. पण या निष्ठुर आरोपीने 4 वर्षाच्या मुलीला खोच्या आमिष दाखवून मालधक्क्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याच्यामध्ये तातडीने पुणे रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपी लगेच डिटेक्ट करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये मुलीची खऱ्या अर्थाने मेडिकल आणि तपासणी करत आता ती ससून हॉस्पिटलमध्ये आहे. तिला वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि हा दोन्ही परिवार हा मध्य प्रदेशचा असल्याने ज्यावेळेस मुलीला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन तिला नंतर आम्ही वन स्टॉप सेंटरमध्ये थोडे दिवस ठेवणार आहोत आणि नंतर त्यांचा परत एकदा मध्य प्रदेशमधल्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना तिकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल. एकंदर 2021 पासून पुणे रेल्वे पोलिसांनी अनेक घटनांबाबत कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये रेल्वे स्टेशनवर झालेला बलात्कार असेल, अपहरण असेल, विनयभंग असेल, ही संख्या साधारणतः वर्षभरामध्ये 4, 5, 6 अशी आहे. यामध्ये सगळ्या घटनांचा तपास हा पुणे रेल्वे पोलिसांनी व्यवस्थितरित्या केलेला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही मिसिंग केसेस असेल आणि ह्युमन ट्रॅफिकिंग असेल याच्यावरती मोठ्या प्रमाणातली कारवाई करत आहोत. या सगळ्यांमध्ये पुण्यामध्ये येणाऱ्या मुलांची, मुलींची, मग ती प्रेमाच्या आमिषाने असेल, नोकरीच्या असेल किंवा पुणे पाहायचंय, मुंबई पाहायचंय या निमित्तानं बाहेरगावून येणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि यामध्ये सुद्धा जेव्हा ही रेल्वे स्टेशनवर उतरतात त्यावेळेस पळून आलेल्यांच्या मुलं मुली पळून आलेली असतात. ही बाहेर राज्यातून येणाऱ्यांची संख्या आहे तशी महाराष्ट्रातली सुद्धा. आणि म्हणून तातडीने रेल्वे स्टेशनवरतीच त्यांना लगेच त्यांची माहिती समजावी. माहिती समजली तर ती पालकांच्या ताब्यात देता यावी. त्यांचं काउन्सिलिंग करावं. त्यांना पोलिसांकडून माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांकडे परत देत असताना ही सगळी प्रक्रिया पुणे पोलिसांच्या माध्यमातून राबवली जाते. त्याच्यामध्ये आमचा CWC अतिशय उत्तमरित्या काम करत असतात. संरक्षण अधिकारी असतील, आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग असेल, एकत्रित्या काम करत असताना काही ठिकाणी याबाबत अडचणी येत असतील तर निश्चितपणे राज्य महिला आयोग त्यांच्या समवेत आहे आणि म्हणून आजची ही सगळी बैठक यामध्ये आयोजित केली होती. यामध्ये ही बैठक आयोजित करत असताना ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतच्या ज्या केसेस आहेत त्या बऱ्याच वेळाच रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर बाहेर राज्याच्या मुली असतात, त्यांना भाषेची अडचण होती, भाषा समजत नाही, त्यांना फूस लावून आणलेलं असतं. त्यांना सुद्धा संरक्षण देण्याची जबाबदारी ही आपली पुणे पोलीस रेल्वे विभागातून घेतली जाते. पण याच्यामध्ये काही तोडगा काढता येतो का? कारण की आपल्याला त्यांची भाषा समजत नाही, त्यांना आपण बोललेलं समजत नाही, फारसं हिंदी इंग्लिशची माहिती नसते. अशाही मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून मग त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करत असताना अनेक अडचणी येत राहतात. त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतानाही अनेक अडचणी येत राहतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं सुरक्षित पुणे हे आपण चांगल्या पद्धतीने राबवत असताना ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून चांगल्या पद्धतीची सुरक्षितता ही रेल्वे स्टेशन पोलिसांच्या माध्यमातून देण्यात यावी यासाठीच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या वतीने करण्यात आलेली आहे. 2026 म्हणजे या वर्षामध्ये एकूण 13 मुलं आणि मुली ही पुणे रेल्वे स्टेशनवर सापडली. मग ती त्याच्यामध्ये घरातून पळून आलेली आहेत, काही केवळ बाहेरच्या जगाचं आकर्षण आहे म्हणून आलेली आहेत, काही नोकरीच्या निमित्तानं आलेली आहेत, पण ही अल्पवयीनमध्ये असते. त्यांना पोलीस ठाण्यातून पालकांच्या ताब्यात 2 मुलं दिलेली आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. याच्यामध्ये बालगृहामधून पालकांच्या ताब्यात म्हणजे काही दिवस बालगृहामध्ये ठेवून पालकांच्या ताब्यात दिलेल्या एक मुलगी आहे आणि बालगृहामध्ये अजूनही ठेवलेल्या किंवा मुलं आणि मुलींची संख्या ही 10 आहे. आता ही 10 मुलं आणि मुली बालगृहात जी ठेवले तर त्यांचा परिवाराचा तपास करणं, त्यांना पालकांच्या ताब्यात देणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, पुन्हा त्यांनी घर सोडू नये याच्यासाठीचा प्रयत्न हा CWCच्या माध्यमातून चालू आहे. आणि म्हणून या सर्व अनुषंगाने आजची ही मीटिंग पुणे रेल्वे पोलिसांच्या समवेत लावलेली आहे. याच्यामध्ये सर्व अधिकारी उपस्थित आहेत. ससून रुग्णालयाचे आमचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. कारण की रेल्वे स्टेशनच्या बाबत कोणतीही तक्रार असेल, कोणताही गुन्हा असेल, अन्याय अत्याचाराच्या घटना असतील तर त्या ससून रुग्णालयाच्या माध्यमातून त्याचा मेडिकल रिपोर्ट दिला जातो. आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडूच नाहीत याच्यासाठी अतिशय सतर्क राहत. CCTV कॅमेरे जे असतील, सेन्सिटिव्ह एरिया ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणची दामिनीची गस्त असेल,
रेल्वे स्टेशनवरची स्वच्छतागृह आहे, त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या टवाळखोरांना रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये कुठेही प्रवेश मिळू नये, जेणेकरून फक्त पॅसेंजर यांचा तपास व्यवस्थित करून त्यांना आतमध्ये सोडलं जावं, अशा पद्धतीच्या सूचना या आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहे. पुन्हा 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये स्वतः मी रेल्वे स्टेशनच्या भागामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टींच्या ज्या सूचना दिल्यात त्याची पाहणी करेन.